आशीर्वाद घेण्यासाठी, देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी आज मी एका लोकेशनला भेट देण्यात आलेलं आहे. हे जे मंदिर आहे हे प्राचीन असे मंदिर आहे. 17व्या शतकापासूनच हे मंदिर इथं स्थापन झालेलं आहे. हे मंदिरात तुम्हाला दर्शन करायचं असेल तर खेड तालुक्यामधील बुरसेवाडी, गुडाळवाडी या रस्त्याच्या शेजारीच मंदिर आहे. डोंगरावरती मंदिर आहे. घनदाट जंगलामध्ये असलेले हे प्राचीन असे मंदिर आज मी आलेलो आहे व्हिडिओ शूट करण्यासाठी. फक्त तुम्ही एक काम करा, व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि पाहिल्यानंतर व्हिडिओ कसा आहे कमेंट बॉक्स उघडलेला आहे खाली. कसे आहात? आज खूप दिवसानंतर आपण एका मंदिराच्या लोकेशनला जात आहोत. तर या ठिकाणी मी प्राचीन मंदिराकडे प्रवास चालू आहे माझा. हे प्राचीन मंदिर खेड तालुक्यामधील वाडा या गावामध्ये आहे. एक अतिशय सुंदर प्रकारचे हे मंदिर. या ठिकाणी निम्मा पायऱ्यांचा जो ट्रेक आहे तो करून वरती पोहोचत आहे. तर ज्या पायऱ्या होत्या त्या अर्ध्याच्या ते निम्म्यापेक्षा वरती असं मुरुमचा रस्ता कच्चा रस्ता डोंगराचा पाहायला देते. आणि तर मित्रांनो या ठिकाणी निम्म्यापेक्षा जास्त जो मंदिराचा जो पायऱ्यांचा ट्रेक आहे तो पूर्ण करून पुढे वरती येऊन पोहोचलो. वरती येऊन आल्यावरती एका माचीवरती एक ठिकाण आहे, ही दगडी आहे. इथं असं म्हणलं जातं की
प्राचीन काळापासून म्हणजे इतिहासच थोडक्यात की इथं जी 5 दगडी आहे एका एक रचून रचायची आणि इथं आपली जी विष आहे, आपली मनातली जी विष आहे, मनोकामना, इच्छा, ती या दगडांसमोर अर्पण करायची, जेणेकरून इथे जे दगडी आपण ठेवतो 5 दगडी, ती विष जी आहे इच्छा ती पूर्ण होते असं त्याचा इतिहास सांगतो येतो. तर आता आपण सुद्धा आपण ही दगडी रचू, या 5 दगडी आणि विष मागूया आणि परत आपण शंभू महादेव देवाच्या दर्शनाला. तर मित्रांनो, या ठिकाणी अशा रीतीने आपली जी इच्छा आहे ती व्यक्त करायची. तसेच हे जे दगडी आहे एका एक रचून 5 दगडी नंतर इच्छा मागायची. तर या ठिकाणी माझा मित्र आहे, या ठिकाणी दगडी रचून इच्छा करत आहे. याचप्रमाणे आपल्याला देखील करायचे आहे. या ठिकाणी मी जे 5 दगडी आहे ते एका एक रचत आहे. त्यानंतर आपली जी इच्छा आहे या दगडांसमोर व्यक्त करू. मित्रांनो, या ठिकाणी इच्छा मागलेली आहे. आता जाऊया आपण शंभू महादेवाच्या दर्शनाला. तर यानंतर या मंदिरातले जे पुजारी होते त्यांनी जी माहिती दिली व कहाणी सांगली ती या अशा स्वरूपाची होती. तर मित्रांनो, या ठिकाणी जे शंभू महादेवाचे जे मंदिर आहे या मंदिरामध्ये आलेलं आहे. हे जे मंदिर आहे जे वाडा गाव आहे, वाडा गावापासून आले या मंदिरामध्ये आज मी आलेलं आहे. तर या ठिकाणी हे मंदिराचे पुजारी आहे. बाबा, तुम्ही तुमचं नाव सांगावं सर्वप्रथम. विशंबर गिरी हे यांचे नाव आहे. याला हे जे मंदिर आहे हे काय आहे, त्याची कहाणी काय ही तुमच्याकडून ऐकावी, तुम्ही सांगावी. या मंदिराची कहाणी अशी आहे
की एक पिंड 4 लिंग 4 नंदी स्वयंभू महादेव हे 4 ठिकाणी गुप्त जागांमध्ये देवाने स्वतः रान जनावराच्या रूपात अवतार घेतला. ते रान जनावर निघालं कुठं पोखरीला. पोखरीवरून राजेवाडीला गेलं. राजेवाडीहून भीमाशंकरला आलं. भीमाशंकरला गुप्त महादेव जिथे आहे तिथं ते गुप्त झालं. तिथं गुप्त झाल्यावर ते निघालं कुठं बोरगीरला कोटेश्वर. कोटेश्वरला निघालं. हे पाहिलं कोणी की 4 माणसं आहेत तिथं. त्या 4 माणसांनी पाहिले ते जनावर तिथे गुप्त झाले. तिथून वाड्याला आलं. वाडा जुनं गाव तिथं आलं. ते रान जनावर तिथे गुप्त झालं. वाड्याला भीमाशंकर मंदिर आहे. जुनं मंदिर. त्या जुन्या मंदिरात त्यांनी तिथं परत गुप्त झाले. तिथून जे निघाले ते इथं आले. हे बिबी गाव. बिबी गावचा हा शंभू डोंगर आहे. ते इथं गुप्त झाले. इथं गुप्त झाल्यावर त्या 4ही माणसांनी म्हणजे इथून पुढे देव गेला नाही. मग तो देव कसा का बघायचा त्यांनी हे डोंगर भागाचा हा सपाटीकरण केला एवढा. आणि त्याच्यावरती खोदकाम करता वेळेस एक पिंड 4 लिंग 4 नंदी हे स्वयंभू महादेव इथे झाले. त्याच्यावर शंकर पार्वती इथे प्रगट झाली. शंकर पार्वतीचं कुटुंब अख्खं आहे. गणपती आहे. कार्तिक स्वामी ते पण स्वयंभू. तेव्हा स्त्रियांना आतमध्ये जायला प्रवेश नाही. कार्तिक स्वामीमुळं जायला आतमध्ये गाभाऱ्यात जायला प्रवेश. तर अशी ही देवाची कहाणी मी थोडक्यात सांगितली. कार्तिक स्वामी आहे. कार्तिक स्वामीचं स्त्रियांना तोंड पाहायचं नाही. कार्तिक स्वामींना तोंड पाहायचं. धन्यवाद दादा माहिती सांगितल्याबद्दल. यानंतर थोडक्यात दादा तुम्ही आहे सांगा तुमची वय काय थोडक्यात वय काय? माझं आता चालू 79. हा. तुमचं नाव काय आहे? मोडगाव. मूळ माझं नाव गाव 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 गावचं खेड. खेड राजगीर. तुमच्या कुटुंबामध्ये प्रवेश कुटुंब सोडून दिलेलं 50 वर्ष झाले. सेवा करता मंदिराची? नाही जम्बूला 22 वर्ष काढली. कोणते मंदिर होते तुझं? शंकराचं. शंकराचंच. त्यानंतर इथं आलो तुम्ही? त्यानंतर इथं आलो. बरं बाबा आम्हाला एक सांगा ते खाली जी माची आहे ते दगडी 5 दगडी ठिकाण इच्छा. हा त्या 5 दगडी जे लोक एका असतात. आपली जी मन कामना आहे देवापाशी इथं अर्पण करायची आणि ते 5 दगडी येता वेळेसच रचायची आणि तिथे कामना आपली काय असेल इच्छा मागायची ती इच्छा तिथे करायची. इकडून जाता वेळेस एक 5 दगड असे ढकलले आहेत. ते कधीपासून किती वर्षापासून होते? ते जेव्हा इथे देव आले तेव्हापासून 17वी सदीपासून थोडक्यात. म्हणजे हजारो वर्ष. आता 5 पांडवांना किती वर्ष? बरोबर. मंदिराची स्थापना कोणी केली?
मंदिराची स्थापनाच नाही या मंदिराची. म्हणजे मंदिर झालं का रूपांतर झालं? हे जे मागून गाभाराचं काम जे झालं कळसाचं झालं, हे पाची पांडवांनी दगडात काम केलेलं. 5 पांडवांनी केलेलं आहे म्हणजे तुमच्या मध्ये. त्यांच्या माझ्या माहिती प्रमाणाने नाही हे एवढं. आता तुम्ही जा, चारही बाजूला 4 दगड राजा माणसाला तू दगड उचलन का पहिले जाऊन पहा. एक एक खांबा, 6 खांबावरती जे मंदिर आहे गाभाऱ्याचं, ते एक एक खांब उचलायला राक्षसाचं सुद्धा काम नाही. ते देवांनी बरोबर. धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल. तर मित्रांनो, या ठिकाणी दर्शन करून खाली आलेलं आहे. खाली येताच तर आपण जे 5 दगडी ठेवले होते, आपण त्यांच्या समोर इच्छा मागली. आता ते बाबा होते, ते बाबांच्या म्हणण्यानुसार की इथं जे जी लोक आहेत ती इथं विष मागतील आणि जाताना जी ही दगडी हाय रचली ती पाडायची आपल्याला. चला आपण पाडूया. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण ही 5 दगडी पाडलेली आहे. ती इच्छा नक्की पूर्ण होईल. ते शंभू महादेवावरती सोडून देऊ. चला खालून वर किंवा वरतून खाली